माळीनगर ग्रामपंचायतमध्ये माळीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आज आपण आलेलो आहोत. इथं काही लोक आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनात आलेले होते. मग ते पाहता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एक्झॅक्ट ही लोक इथं कशासाठी आलेले आहेत, त्यांचं काय काम होतं, घडलंय काय माळीनगरमध्ये हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काही लोक. आपलं नाव सांगा. आकाश कांबळे. मला सांगा, आज तुम्ही माळीनगरच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले आहात. नेमकं काय घडलं होतं, कशासाठी तुम्ही इथं आला होता, आमच्या दर्शकांना थोडं सांगा. समजा या ठिकाणी माळीनगर हे गाव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारं गाव आहे. या ठिकाणी फुले आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून या गावामध्ये गेली अनेक वर्ष सामाजिक प्रबोधन केलं जातं. त्याच पद्धतीने हरिनगर या ठिकाणी जयंती साजरी केली जाते. ही जयंती 11 एप्रिल 2025 व 14 एप्रिल 2025 यावेळी साजरी केली गेली होती. व एका जातीवादी इस्माने या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये 15 नोव्हेंबर रोजी एक अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये म्हटलं गेलं आहे की चुकीच्या पद्धतीने जयंती साजरी झाली व फ्लेक्स मोठे लावले गेले होते. अनेक लोकांना त्रास झाला व डीजेमुळे अनेक लोकांना त्रास झाला. असा चुकीचा प्रचार या ठिकाणच्या आंबेडकरी जयंतीला बदनाम करण्यासाठी, महात्मा फुलेंच्या जयंतीला बदनाम करण्यासाठी एक चुकीचा मेसेज दिलेला आहे. त्या ठिकाणी 11 एप्रिल नंतर अनेक धर्माचे सण उत्सव साजरे करण्यात आले. त्या ठिकाणी गणेश उत्सव असेल, रामनवमी असेल, यामध्ये अनेक डीजे लावून अनेक ठिकाणी त्या ठिकाणी नाच करण्यात आला, अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषण करण्यात आले. पण इतर कोणत्याच गोष्टीचा त्यामध्ये अर्जात उल्लेख न करता तब्बल 9 महिन्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये चुकीच्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली असं म्हणून माळीनगर मधल्या तमाम आंबेडकरी जनतेचा, महात्मा फुलेंच्या विचारांच्या लोकांच्या, सर्व नागरिकांच्या या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्या युक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी व पूर्ण माळीनगर मधील डीजे बंदी व्हावी यासाठी आज आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. तो व्यक्ती कोण आहे, तो व्यक्ती राहणार कुठला आहे, त्यांना असं का केलेलं असेल असं तुम्हाला काय वाटतं? तो व्यक्ती हरिनगर या ठिकाणचा रहिवासी आहे व ग्रामपंचायतीला निनावी अर्ज आलेला आहे. तो व्यक्ती फक्त हरिनगर या ठिकाणचा रहिवासी आहे हे आम्हाला समजलेलं आहे. त्याची पूर्ण चौकशी होऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून आम्ही अर्ज या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्ही आज माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे. मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असं काय पाऊल उचललेलं आहे तुम्ही? आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देऊन पोलीस निरीक्षक साहेबांना ह्या प्रकार सर्व सांगून त्या ठिकाणी आम्ही अर्ज कायदेशीर कारवाईसाठी देणार आहोत. त्या प्रोसेस तुमच्याकडून कधी घडतील? या प्रोसेस आम्ही आज सर्व माळीनगरमधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते करणार आहोत. आणि हे अर्ज तुम्ही मला आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी नोव्हेंबर महिन्यात दिलेला आहे आणि आजच या विषयाची वाच्यता काय झालेली आहे? या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली, त्यानंतर आम्हाला समजलं की अशा पद्धतीचा अर्ज या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनीही या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंगमध्ये म्हणणं त्यांचं मांडलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला समजलं की अशा पद्धतीचा चुकीचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे. एकंदरीत या विषयावर तुमचं माळीनगरच्या ज्या सरपंच आहेत, महिला आहेत, त्यांच्याबरोबर काय बोलणं झालंय? त्यांनी या ठिकाणी काय आम्ही आश्वासन दिले? आम्ही आमचं रीतसर निवेदन सरपंचांकडे दिलेलं आहे. सदर इस्माची चौकशी करून त्यांना योग्य ती नोटीस बजावून योग्य ती कायदेशीर कारवाई करू व त्या व्यक्तीला योग्य समज देऊन आम्ही जो डीजे बंदीसाठीचा जो ठराव दिला आहे त्यावरही आम्ही पूर्तता करू अशा पद्धतीचं आश्वासन आज आम्हाला लिखित स्वरूपात देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, नमस्कार. या ठिकाणी माळीनगर हे गाव पूर्वीपासून सर्व सण आणि उत्सव हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक सामाजिक सलोखा ठेवून या ठिकाणी साजरं करणारं हे गाव आहे. आणि या गावामध्ये सर्वात जास्त फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा या ठिकाणी समाज आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्या वयाची वर्ष आज 35 आहेत, परंतु माझ्या वयाच्याही अगोदर 30 ते 35 वर्ष ह्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे सण आणि उत्सव साजरे होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या गावाचं देखणं पण काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती होते, परंतु जयंती नुसती नाच गाण्याने या ठिकाणी होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गुरु असलेले महात्मा फुलेंना या ठिकाणी आदर्श मानून होत असते. 14 एप्रिल हा दिवस जरी आम्ही साजरा करत असलो तरी त्या दिवसाची सुरुवात आम्ही ही 11 एप्रिल पासून करत असतो. सांगायचं तात्पर्य काय, हे गावच मुळात या ठिकाणी हरिभाऊंनी वसवलेलं आहे. फुलेंच्या विचाराचे ते वारसदार आहेत. आणि ह्या माळीनगरमध्ये आम्ही ही मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतो, परंतु आतापर्यंत या ठिकाणी जातीय सलोखा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी असताना पाठीमागील 15 तारखेला या ठिकाणी एक निनावी पंचायतीमध्ये अर्ज येतो. मी त्या वार्डमधला सदस्य आहे, परंतु मी सदस्य जरी असलो तरी एक सामाजिक आणि बहुजन विचाराचा कार्यकर्ता आहे. म्हणून या ठिकाणी आवर्जून असं सांगावं वाटतंय की प्रत्येक वेळी या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आमच्या आंबेडकरी समूहाकुंड, आंबेडकरी तरुणांकुंड त्या जयंतीचं नियोजन अतिशय दिमाखामात होत असतं. परंतु सर्वात महत्त्वाचं की येणाऱ्या समाजाला, येणाऱ्या पिढीला या ठिकाणी प्रबोधनातनं दिशा कशी द्यायची, ह्या दिशेचं स्वरूप काय असेल ह्याबद्दल आम्ही या ठिकाणी नियोजन करत असतो.
मग अशा जयंतीचा जर त्रास इथल्या मनवादी व्यवस्थेला होत असेल तर ही खरंच शोकांतिक आहे. तुम्ही आता म्हणाला की ते निनावी पत्र आलेलं होतं आणि तो इसम राहतोय कुठं हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. मग हे माहित झालेलं असताना तुम्ही आज माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रीतसर तुमचा तक्रारी अर्ज दिलेला होता किंवा तुमचं म्हणणं सरपंचांकडे तुम्ही मांडलेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कायदेशीर काय काय आता प्रोसेस चालू केलेलं आहे त्या व्यक्तीविरुद्ध, त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल का? सदर अर्ज हा 15 तारखेला आला. 15 तारखेला आल्यानंतर 23/12 आमची मासिक मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये ज्यावेळेस अर्ज आला, समोर अर्ज आल्यानंतर मान्य सरपंच अनुपमा एकतपुरे यांच्या समोर ज्यावेळेस अर्ज आला, तो निनावी अर्ज असल्या कारणाने मॅडमने त्यावरती शेरा काय दिला की या अर्जावरती नाव आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की कायदेशीर प्रक्रियेमध्ये ऑफिशियल लेवलला निनावी अर्ज हा स्वीकार करणे हे ग्राह्य धरलं जात नाही. तो आलेला अर्ज हा बाय हँड आलेला होता, कुणी आणून दिलेला होता का पोस्टाने आला, कसं अर्ज आला कसा कार्यालयाने? सांगण्यात तर असं येते की तो अर्ज बाय हँड घेतलेला इथल्या क्लार्क लोकांनी, परंतु क्लार्क लोकांनी बाय हँड घेतल्यानंतर ज्यावेळेस मिटिंगला आल्यानंतर आम्हाला माहिती झालं. मग सदस्य ह्या नात्याने सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, सदस्य असतील, यांच्या आमच्यामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ हा विषय या विषयाचं गांभीर्य ओळखून आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की या अर्जावरती कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी हा अर्ज त्या इसमाला बोलवून घेऊन किंवा जो कोण दिलाय तो क्लार्क लोकांना माहीत असेल याच्यावर कायदेशीर प्रक्रियेनं पोलीस स्टेशनला याच्या विरोधात तक्रार द्या किंवा या गावामधला जातीय सलोखा बिघडू नये ह्याच्याबद्दल लवकर पावलं उचला असं मी त्यावेळेस सांगितलं होतं. परंतु 2-3 दिवसापूर्वी सरपंच मॅडम पण आजारी होत्या, त्या पंचायतीला येऊ शकल्या नाहीत असं मला कळतंय. कारण शेवट कसं आहे, प्रत्येकाला आपलं घरचं काम बघून सुद्धा ह्या ठिकाणी सामाजिक काम करावं लागत असतं. परंतु नंतर काही या ठिकाणी आंबेडकरी तरुण वर्गाला या ठिकाणी कळल्यानंतर ते तरुण वर्गाने अर्ज केला आणि त्या अर्जाची पोच मागून घेतली. त्यावेळेस हा सर्व विषय उघड झालेला आहे. मग हा या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी हरिणनगर या ठिकाणी गणपती उत्सव साजरे मोठ्या प्रमाणात होत आहे. 10 दिवस रस्त्यावरती मंडळ असतात. इथं नवरात्र उत्सव साजरे होतात. तसंच रामनवमी साजरी होते. परंतु या कुठल्याही उत्सवाचा इथल्या बहुजन समाजाला कधीही त्रास झालेला नाही. मग बहुजन समाजाला इतर उत्सवाचा त्रास होत नसेल, बहुजन समाज इतर उत्सवामध्ये आत्मीयतेने आनंदाने जर मिसळत असेल तर मग जाणून बुजून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा तुम्हाला त्रास का झाला, हा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या अर्जामध्ये जर इतर धर्मियांचा आणि इतर सण उत्सवांचा उल्लेख केला असता तर आम्ही मान्य केलं असतं. कारण आंबेडकरी तरुण हा कायदा मानणार आहे म्हणून आमचीच आता पंचायतीकडे मागणी आहे. मी एक सदस्य नात्यानं मागणी करतोय की जरी त्या इस्मानं डीजे बंदीचा अर्ज दिला असला परंतु जाणीवपूर्वक त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा हा उल्लेख केलेला आहे. तर आमची सुद्धा अशीच मागणी आहे की त्या इस्मानं असं करायला पाहिजे होतं की गाव पातळीवरती ज्येष्ठांचा संपर्क घ्यायला पाहिजे होता, चर्चा करायला पाहिजे होती आणि डीजेच्या विरोधात आपल्याला ग्रामसभेमध्ये काय ठराव करता येतो का ही चाचपणी करायला पाहिजे होती. परंतु असं न करता इतर कुठल्याही धर्मियांचा त्यात उल्लेख न करता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. म्हणून हा इथला आंबेडकरी तरुण आता खवळलेला आहे, भावनिक हा दुखवलेला गेलेला आहे. म्हणून आम्ही मागणी करतोय की इतर आता सण उत्सवाला आमचा कुठल्याही सण उत्सवाला विरोध नाही, गणपती उत्सवाला विरोध नाही, देवीला विरोध नाही, शारदीय नवरात्र उत्सवाला विरोध नाही, रामनवमीला सुद्धा विरोध नाही आमचा. कारण ह्या गावामध्ये अनेक दशकापासून हा जातीय सलोखा निर्माण झालेलं गाव आहे. या ठिकाणी कारखाना आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय, आम्हाला जर तुमचा त्रास होत नसेल उत्सवाचा तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा तुम्हाला त्रास का झाला ही मनवादी विचारसरणी आहे. पाठीमागं 25 तारीख होऊन गेली साहेब. 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शिवरायांचा राज्याभिषेक ज्या मनुस्मृतीने नाकारलाय, ज्या विचारांनी नाकारलाय, ती मनुस्मृती रायगडाच्या पैशाची दहन केलेली आहे. म्हणजे सांगायचं काय की मनुस्मृती दहन झालेली आहे परंतु ते मनोवादी विचार अजूनही जिवंत आहेत. आणि हा आंबेडकरी समूह, हा आंबेडकरी विचारांचा तरुण या ठिकाणच्या या विचारांना कधीही बळी पडणारा नाही. जरी त्यांनी सुरुवात केली असली तरी त्याला प्रत्युत्तर जो न देईल तो आंबेडकरी तरुण कसला. म्हणून आम्ही हा जो अर्ज आलेला आहे त्या अर्जाला योग्य प्रकारे कायदेशीर मार्गाने लढा करून ह्या अर्जाचा छडा लावणार आहे. आणि मान्य सरपंचांना आता सर्व आंबेडकरी समूहानं जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून मान्य सरपंच अनुपमा एकतपुरे यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सदर इस्माला आम्ही नोटीस काढलेली आहे. त्या नोटिशीच्या माध्यमातून 24 तासाच्या आत जर त्यानं माफीनामा सादर नाही केला तर ह्या गावातील तुम्ही तुमच्या माध्यमातून तो इसम जातीय तेढ निर्माण करतोय अशा स्वरूपाची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं मग आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय. तरी आम्ही संयमानं 24 तासाची वाट या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय, शांत राहून बघू. आणि सरपंचांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य आहे कारण आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत असं या माध्यमातून सांगतोय. आणि आपल्या माध्यमातून असं सांगतोय की माळीनगर हे गाव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं गाव आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर जर कुणी दगड मारण्याचा किंवा डाग लावण्याचा प्रयत्न केला तर इथला आंबेडकरी समूह, इथला आंबेडकरीवादी तरुण
हा तुम्हाला पायदळी तोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. एवढ्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आज आपण माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुपमा एकतपुरे मॅडम. मॅडम, आज अशी घटना घडली होती माळीनगरमध्ये. काही दिवसापूर्वी तुमच्या कार्यालयाला एक अर्ज प्राप्त झालेला होता आणि त्या अर्जामध्ये अशी नोंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येणारी जी जयंती आहे त्या जयंतीला डॉल्बी वगैरे लावून ती साजरी करू नये असा एक निनावी अर्ज तुम्हाला आलेला होता. माळीनगरमधील आंबेडकरवादी लोक हे तुम्हाला आज भेटायला आले होते. एकंदरीत या विषयावर तुम्ही काय सांगाल? काय घडलं होतं? एक माळीनगरच्या सरपंच आहात तुम्ही, या सर्व विषयावर तुम्ही काय पडदा टाकाल? 23 तारखेला जेव्हा आमची मासिक मीटिंग होती त्या दिवशी तो अर्ज मी पाहिले की लगेच त्याच्यावर काही नाव दिसलेलंच नाही. तर मी लगेच शेरा मारून टाकला की आपण असा अर्ज स्वीकारू शकत नाही बिगर नावाचा. त्याच्यानंतर मग क्लार्कला सांगितलं, जो कोणी आहे तो व्यक्ती त्याला येऊन इथं समक्ष त्याचं स्वतःचं नाव लिहायला सांगा म्हणून. शिवाय फोन केले आम्ही, तर त्यांनी काय फोन आमचे रिसिव्ह केलेले नाहीये, की जेणेकरून आम्हाला त्यांना बोलवायचं होतं, समज द्यायची होती की बाबा हे चुकीचं आहे तुम्ही जे काय करताय ते. आणि आता आज परत अजून तोच अर्ज घेऊन सगळे आलेले आहेत. तर त्याला उत्तर म्हणून आम्ही 24 तासाच्या आत त्यांना उत्तर देणार आहोत. म्हणजे आंबेडकरवादी समाजाला तुम्ही 24 तासाच्या आत हो, उत्तर देणार आहे. हा. मग ओके. काय उत्तर देणार? आता हे जे त्यांनी जे केले कृत्य ते चुकीचं आहे, मला पण मान्य नाही. तर त्यांनी 24 तासाच्या आत येऊन आपला माफीनामा लिखित आणि ध्वनिचित्रित स्वरूपाचा ग्रामपंचायतीकडे सादर करावा. अन्यथा जो कोणी आहे त्याला दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. हो, पंचायतीकडून. हो, हो, हो. हो, पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देणार आहे. हो. हो, 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 हो. आणि हा अर्ज मॅडम बाय हँड आलेला होता का पोस्टाने आलेला होता? हा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. हा अर्ज कार्यालयामध्ये आलाच कसा? आता त्या क्लार्कलाच विचारावं लागेल ना. मग ज्यांनी कोणी आणून दिलेला असेल, क्लार्कला विचारा म्हणल्यावर बाय हँड हो, हो, हो. किंवा पोस्टाने आलेला हो, हो, असेल हो. तर तो पोस्टमॅनच आणून देणार. मग क्लार्ककडे दिलाय म्हणल्यावर मॅडम हा बाय हँड आलेला आहे. हो. मग त्या व्यक्तीचं नाव माळीनगर ग्रामपंचायत बाहेर काढेल. हो, नक्कीच. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण होतो माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. आपल्याबरोबर बोलण्यासाठी होत्या येथील सरपंच अनुपमा एकतपुरे. एकंदरीतपणे आपण 21व्या शतकामध्ये जात असताना किंवा 21व्या शतकामध्ये आपण असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मनुवाद्याकडून जर असा विरोध होत असेल तर ही संपूर्ण जगाची शोकांतिका आहे. अकलूज मीडियासाठी मी आमिर मोहोळकर, अकलूज.